काय झालं नाही शोभायला? काय झालं काय नाही शोभायला? कधी मेल्यावर करायचं का? मग मला आहे ना एका कमेंटवरती बोलायचं होतं आणि ती कमेंट आली होती का म्हणजे नाही का तुमच्या घराचा रंग बघा कसा आहे, काय नाही, कशा भिंती झालेल्या आहेत. तर मला त्या ताईंना किंवा दादा असेल त्यांना म्हणायचं आहे की मी याच्या अगोदर सांगितलेलं आहे आम्ही मिडल क्लास फॅमिलीमधून आहोत. एकदम नाही का सर्वसाधारण, मिडल क्लास पण म्हणणार नाही मी, एकदम सर्वसाधारण आहेत आणि मजुरी करून राहतो आम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला घर आहे, हेच खूप महत्त्वाचं. ह्या बघा चपात्या केल्या मी आणि जवळजवळ रात्रीचे आता 11:30 पावणे 12 झालेले आहेत आणि चपात्या करते. कारण काय माहिती आहे का की पीठ उरलेलं होतं आणि शिळं पीठ ठेवू नये. आता एवढं पीठ कुठं वाया घालू म्हटलं. कंटाळा आला होता मला, लवकर करणार होते मी पण मला उशिरा का होईना चला करून घेऊया एवढ्या. तर हे बघा आणि आज जरा पीठ थोडंसं जास्त मळेल होतं पण संध्याकाळी आम्ही थोडंसं बाहेरचं खाल्लं त्यामुळे ते पीठ तसंच राहून गेलं, नाही तर चपात्या राहिल्या नसत्या. तुम्हाला दाखवते मी, मुलं पण झोपलेत. तर चपाती नेमकी झाली, मी टाइम बघायला गेले तर झाली करून. आता एवढं किचन वाटा पुसून आवरून घेते मी. रात्रीचं बघा भांडे वगैरे सगळे घासले होते, फक्त एवढं राहिलेलं आहे, आता एवढं घासून धुवून घेते. रात्रीचे 12 वाजता माझं किचन पूर्ण आवरून झाले, क्लीन एकदम व्यवस्थित झालेलं आहे, भांडे वगैरे घासून झालेले आहे. आपल्या व्हिडिओमध्ये ना एक कमेंट आली होती, त्या कमेंटवरती बोलूया म्हटलं. एक नाही म्हणजे असे 1-2 आलेले आहेत आणि मी याच्या अगोदर पण बोललेले आहेत, तर मला पुन्हा बोलावं लागतं कारण ते आपले लॉंग व्हिडिओ बघत नाही, शॉर्ट व्हिडिओ बघतात आणि त्यावरून कमेंट करतात. तर मला त्यांना सांगायचं आहे की आम्ही एका सर्वसाधारण फॅमिलीतून आहोत आणि घराला रंग द्यायचा आहे ना, तर आम्हाला पण द्यायचा आहे घराला रंग. पण कसं आहे आता आपली परिस्थितीनुसार आपल्याला राहावं लागतं ना. आपली आता जर आमच्याकडे पैसे आले तर आम्ही देऊ घराला रंग पण. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही हे बघा, काही महिना आम्हाला आहे ना घर राहायला, रंग भिंती वगैरे. आता तुम्ही आज म्हणशाल घराला रंग नाही, उद्या म्हणशाल तुमच्या घरात फर्निचर नाही, तर ह्या गोष्टी बघू नका. आम्ही कसं राहतो, कसं लाईफ जगतो, कसा आनंद घेतो हे तुम्ही बघा. आणि तुम्हाला ह्यातून भरपूर काही शिकण्यासारखं आहे. जरी आम्ही डान्सचे व्हिडिओ टाकले ना, आता जर काही जण म्हणतात तुम्ही डान्सचे व्हिडिओ टाकतात, तुम्ही मुलांना काय शिकवणार, काय संस्कार देणार, तर ह्यात काय वेगळं आहे बरं? डान्स हा एक व्यायाम आहे. या वयात हिथून पुढं 35 ओलांडली ना, प्रत्येकाला व्यायामाची गरज आहे. तुम्ही जिमला जातात, योगा लावतात, व्यायामच करतात ना. डान्स पण हा व्यायामच आहे आणि त्यात फालतू वगैरे काय आहे? सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या आहे. चांगलं थोडंसं व्हिडिओ दाखवतो आम्ही, थोडं एन्जॉय करतो, हसून वगैरे असतो. आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं काय कोणती गोष्ट वाईट वाटती ते सुद्धा मला सांगा आणि मग नंतर कमेंट करत चला की काय डान्सचे व्हिडिओ बनवतात ते. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे, आम्ही ना तुमचे दादा झालं, मी झालं, आम्ही ना आमचं लहानपण जे बालपण आहे ना एकदम साध्या घरामध्ये घातलेलं आहे. तुमचे दादासुद्धा कोपीमध्ये जीवन गेलेलं आहे. माझ्या आईचं सुद्धा एक पत्र्याचं होतं, काही कोपीचं होतं. कोपी माहीत आहे, पास्टाची असते ते, त्यामध्ये आम्ही राहिलेलो आहेत. लहानचं मोठं झालेलं आहे, एका छोट्या गावात राहिलेलो आहे आम्ही आणि शहरात आलो मुलांच्या शिक्षणासाठी, कामाधंद्यासाठी. शेती कमी होती म्हणून. आणि छोटं का व्हायना घर आहे. आणि तुम्ही आज म्हणशाल तुम्ही घराला रंग द्या, तुमच्या भिंती काळ्या झालेल्या आहेत, उद्या म्हणशाल तुम्ही घरात फर्निचरच नाही, तुमचं घरच असं आहे, तुम्हीच असे. तर तसं नाही आहे. जसं जीवनात आहे, जेवढं आम्हाला मिळतं, जेवढं आमच्याजवळ आहे, आम्ही त्यामध्ये खुश आहे. तुम्हाला का त्रास होतोय? आणि चांगलं बघा, चांगल्या गोष्टी करा आणि रंग वगैरे घर त्या गोष्टी तुम्ही सोडा ना. आता डान्सचा व्हिडिओ वगैरे आम्ही बनवतो तर ते सुद्धा आम्ही काहीतरी देण्यासारखं. माझं सुद्धा शिक्षण झालेलं आहे, असं नाही का मी शिकलेली नाही आहे. माझं EMA झालेलं आहे आणि जे डान्सचे व्हिडिओ बनवतो ना, तर आमचं चॅनल त्यातून मॉनिटाईज झालं, त्यामुळे आम्ही ते व्हिडिओ बनवतो. आणि आता थोडीशी आम्हाला आवड पण झाली तर आम्ही बनवतोय. आणि तुमच्या दादा कसं आहे, थोडं तेवढं एन्जॉय पण करतात. नाही होत आमच्या दुसरं कुठं जाणं येणं हिंडणं फिरणं, तर आम्ही घरातल्या घरात थोडंसं एन्जॉय करतोय. आणि त्यातले त्यात आपले व्हिडिओ पण होतात, तर दोन्ही गोष्टी होतात. 2 पैसे पण भेटतात आपल्याला आणि एन्जॉय पण होतंय. आता राहिलं प्रश्न नातेवाईकांचं, काही म्हणतात तुम्हाला तुमचे नातेवाईक नावं ठेवत असेल, कुणी नावं ठेवत असेल. आणि हां, आता आत्तापर्यंत तर आम्हाला तोंडावर तर कुणी नावं ठेवलेली नाही आहे. हां, आणि जर जे मागं ठेवत असेल तर त्यांचा स्वतःचा प्रश्न राहिला. आणि
राजाला म्हणतो ना आपण, राजाला सुद्धा मागं नावं ठेवतात. तर आपण सर्वसाधारण व्यक्ती आहोत आणि तोंडावर चांगलं म्हणले मागं काही करू. आणि मेन म्हणजे आम्हाला जवळजवळ जेवढे व्हिडिओ आमच्या नातेवाईकांमध्ये गेले ना, तर सगळ्यांनी आम्हाला कमेंट करून फोन करून विचारलं की हे तुम्ही आहेत का म्हणून. आणि त्यांना सुद्धा चांगलं वाटतं. क्वचित असेल कोणी ज्यांना नसेल आवडत ते, तर तो प्रश्न नाही आहे. आम्हाला काय आवडतं, आम्हाला कशात आनंद होतो हे महत्त्वाचं आहे ना. आणि राहिलं गाण्यांचा व्हिडिओ, तर कसं आहे, आम्ही जे गाणे बनवतो ना ते 19च्या काळातले गाणे आहेत आणि ते गाणे तसेच आहे. आता त्या गाण्याचा अर्थाशी काही संबंध घ्यायचा नाही. आम्ही फक्त एन्जॉय करतो. गाण्याचा अर्थ आणि आम्ही हे जोडू नका तुम्ही. आता कसं आहे, ते गाणं पहिले असेच होते, आत्तासुद्धा तसेच आहे. उलट 19चे गाणे चांगले आहेत आत्ताच्या गाण्यांपेक्षा. आता काही चांगले आहेत असं नाही का नाही आहे, पण तुम्ही ह्या गोष्टीचं ताळमेळ लावी जाऊ नका ना. फक्त हा बघा ना आम्ही कसा एन्जॉय करतोय ते. आणि घेण्यासारखं असं आहे, तर तुम्ही सुद्धा आनंद घेऊ शकतात. एक आपण म्हणतो ना, थोडंसं वय वगैरे झालं तर आपलं नाही बाहेर फिरणं होत, नाही हिंडणं होत, तर घरात थोडंसं व्यायाम पण होतोय. आणि मेन म्हणजे आपल्या शरीराला आपलं हेल्थ चांगलं मेंटेन राहतं. आपण हसून खेळून राहतो. आपलं जे रोजचं टेन्शन असतं ना कामातलं, ते सुद्धा विसरतो. ह्या पण गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ना. आणि राहिलं मुलांच्या गोष्टी, तर संस्कार आम्हाला आहे. आम्ही भरपूर संस्कारी आहोत. असं नाही का मी डान्सची व्हिडिओ बनवतो म्हणून आम्ही असंच आहोत, असं नाही आहे. आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम चांगले नॅचरल घरगुती व्हिडिओ आणि शॉर्टचे डान्सचे व्हिडिओ आहेत, तर ते सुद्धा एकदम चांगले आहेत. तुम्हाला असं त्यात काय वाईट दिसतंय की तुम्ही एवढं येऊन लगेच कमेंट करतात वाईट. म्हणजे ज्या 2% कमेंट आहेत ना, ते खाली ओढण्याचं काम करत असतं. तर तसं करू नका, सपोर्ट करा. कारण हे जे निगेटिव्ह कमेंट करतात ना, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला घरावरून कमेंट केली ना 1-2, आम्हाला पर्सनल केली काय वाटत नाही, पण आम्ही पण भरपूर मेहनत करतो आणि आम्ही अशा परिस्थितीतून येतोय वरती. म्हणजे अजून तर आलेलो नाही आहे, पण येण्याचा प्रयत्न करतोय. 2 पैसे जरा वेगळे कमवण्याचा प्रयत्न करतोय. तर कशाला मागं वळतायत तुम्ही. आता तुम्ही बघा ना बाकीच्यांची व्हिडिओ कसे असतात. आता किती का असे पण व्हिडिओ आहेत, बनवतात, हे करतात, तर काय म्हणतात तुमचं हे वय आहे का, तुम्हाला हे शोभतं का, काय झालं नाही शोभायला, काय झालं काय नाही शोभायला, कधी मेल्यावर करायचं का मग. काय उगाच आपलं काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं. तुम्हाला नसन आवडत नका बघू तुम्ही. खरं सांगते मी. जे आम्हाला बघणारे आहेत, जे आम्हाला भरभरून प्रेम देणार आहेत, ज्यांना आमची व्हिडिओ आवडतात ना, ते बघतातच असं आहे. तर हे जे आपले निगेटिव्ह कमेंट करतात त्यांना मला त्यांच्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही अशा वाईट कमेंट करत जाऊ नका. कारण कमेंट सगळे वाचतात आणि कसं चांगलं, आणि आम्हाला सुद्धा चांगलं वाटत नाही ना. आपण एवढं सगळ्या गोष्टी चांगल्या शेअर करतो, सगळं चांगलं दाखवतो आणि तरी आपल्याला येऊन वाईट बोलतात. असं मग मन असं कुठेतरी खसल्यावाने होतं आणि मग व्हिडिओ बनवायला अजिबात उत्साह राहत नाही. तुम्हाला सांगते, जेव्हा मला चॅनल मॉनिटाईज नव्हतं ना, तेव्हा मी इतकी छान व्हिडिओ बनवत होते. आणि आता चॅनल मॉनिटाईज झाले ना, तर हे असं काय म्हणतो ना, एकदम वरती जायला लागलं का खाली वाढणारे भरपूर येतात, असं झालेलं आहे आता आमच्या बाबतीत. तर ह्या गोष्टी सोडा आणि चांगला सपोर्ट करीत राहा, एवढंच बोलेल. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर सबस्क्राईब करा. तुम्हाला काय वाटतं मी आज जे विचार मांडलेले आहे तर नक्की मला कमेंट करून सांगा. काळजी घ्या. बाय.